हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 5 वॉटर फॉर एव्हरी हाऊसहोल्ड. हाऊसहोल्ड म्हणजे घरासाठी, एव्हरी म्हणजे प्रत्येक, प्रत्येक घरासाठी पाणी. हा आपण लेसन बघणार आहोत. कॅन यू रिकॉल? तुम्हाला हे आठवत आहे का? रिकॉल म्हणजे आठवणे. व्हॉट आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच वी नीड वॉटर? म्हणजे कोणत्या कोणत्या कारणांसाठी, पर्पज म्हणजे उद्देश, हेतू, कोणत्या वेगवेगळ्या हेतूंसाठी, उद्देशांसाठी आपल्याला पाण्याची गरज लागते. नीड म्हणजे गरज असणे. तर पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, भांडी धुण्यासाठी, अशी बरीच कारणं आहेत. कॅन यू टेल? तुम्ही हे सांगू शकता का? द पिक्चर बिलो शोज सम कंटेनर्स यूज फॉर स्टोरिंग वॉटर ॲट होम. म्हणजे आपल्याला जर घरी पाणी साठवून ठेवायचं असेल, स्टोअर म्हणजे घरात पाणी भरून ठेवणे, साठवून ठेवणे, तर त्यासाठी वेगवेगळी भांडी लागतात. तर इथे हे खाली दाखवलेले आहेत चित्र. ठीक आहे. विच ऑफ दीज हॅव कम इन टू यूज मोर रिसेंटली? तर तुम्ही यातले कुठले भांडे बघितलेले आहे? व्हॉट मटेरियल्स आर यूज टू मेक दीज डिफरंट कंटेनर्स? आणि ही भांडी बनवण्यासाठी कोणतं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरलं गेलं आहे. जसं की आता हा माठ आहे, हा माठ बनवण्यासाठी माती वापरली गेलेली आहे. ह्याच्यासाठी सुद्धा माती वापरली गेलेली आहे. हे आत्ता आपण रिसेंटली बघतो पाण्याचे जार्स, तर हे जार्स प्लास्टिकचे असतात. हे वॉटर टँक हे सुद्धा प्लास्टिकचे असतात. हे हा हंडा आहे, तर हा कॉपरचा आहे, म्हणजे तांब्याचा आहे. आणि ही टाकी आहे, ह्याला टाकी म्हणतात, पाण्याची टाकी, तर ही स्टीलची आहे. ठीक आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांपासून, वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलपासून भांडी बनवली जातात. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ हॅव्हिंग अ लीड अँड अ टॅप ऑन द कंटेनर? आता तुम्ही यातलं प्रत्येक भांडं बघा, प्रत्येक भांड्यावरती झाकण आहे. लीड म्हणजे झाकण, इथे झाकण आहे. ठीक आहे. आणि काही भांड्यांना इथे नळसुद्धा आहे. ओके. तर याचा काय फायदा आहे माहीत आहे का तुम्हाला? आपण पुढे बघणारच आहोत ते. वी नीड वॉटर ऑल द टाईम. आपल्याला प्रत्येक वेळेस पाण्याची गरज लागते. वी हॅव टू स्टोअर वॉटर इन हाऊस सो दॅट वी कॅन गेट इट वेन वी नीड इट. आता आपण घरामध्ये पाणी भरून का ठेवतो? कारण जेव्हा आपल्याला पाणी लागेल तेव्हा ते घेता यावं त्यासाठी. अर्लियर brass and copper pots are well as earthen pots were used to store water. पहिले ब्रास म्हणजे पितळेची भांडी, जी येलो कलरची असतात ना भांडी, ती पितळेची भांडी. कॉपर म्हणजे अशी तांब्याची भांडी, ब्राऊन कलरची भांडी. आणि हे पॉट्स हे मातीची भांडी. अशा प्रकारची भांडी वापरली जात असत पाणी साठवून ठेवण्यासाठी. आस्क युअर पॅरेंट्स ऑर ग्रँडपॅरेंट्स फॉर द नेम्स बाय विच दीज डिफरंट पॉट्स वेअर नोन. आता ही जी वेगवेगळी भांडी, वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत, तर त्यांची नावे काय आहेत, तर ते तुमच्या पॅरेंट्सला, म्हणजे तुमच्या पालकांना किंवा ग्रँडपॅरेंट्स, आजी आजोबांना तुम्ही विचारा. पीपल ऑल्सो बिल्ड टँक्स इन देअर हाऊसेस टू स्टोअर वॉटर. आणि लोक आता घरामध्ये टँकसुद्धा वापरायला लागलेले आहेत. हे असे पाण्याचे टँकसुद्धा ते वापरू लागले आहेत. कशासाठी? तर अजून जास्त पाणी स्टोअर करण्यासाठी, अजून जास्त पाणी साठवून ठेवण्यासाठी. नाऊ डेज स्टील ऑर प्लास्टिक इज ऑल्सो यूज टू मेक डिफरंट कंटेनर फॉर स्टोरिंग वॉटर. आणि आताच्या काळामध्ये स्टील आणि प्लास्टिक, हे स्टील आणि प्लास्टिक, तर हे वापरलं जातं पाणी साठवून ठेवण्यासाठी. केअर ऑफ ड्रिंकिंग वॉटर. पिण्याच्या पाण्याची काय काळजी घ्यावी? ड्रिंकिंग वॉटर म्हणजे पिण्याचे पाणी, आणि केअर म्हणजे त्याची काळजी कशी घ्यावी. टू इन्श्युअर गुड हायजीन वी मस्ट हॅव सेफ ड्रिंकिंग वॉटर. गुड हायजीन म्हणजे चांगली स्वच्छता, आणि इन्श्युअर म्हणजे खात्री असणे. चांगल्या स्वच्छतेची खात्री करून घेण्यासाठी आपण पिण्याचं पाणी हे सुरक्षित वापरलं पाहिजे. आता सुरक्षित वापरायचं म्हणजे काय करायचं? इफ यू कन्झ्युम कंटॅमिनेटेड वॉटर इट कॅन कॉज डिसीजेस. जर तुम्ही कन्झ्युम म्हणजे पिणे, कंटॅमिनेटेड म्हणजे दूषित पाणी जर तुम्ही पित असाल, तर त्याच्यामुळे तुम्हाला डिसीजेस म्हणजे आजार होऊ शकतात. दॅट इज व्हाय वी टेक स्पेशल केअर ऑफ द वॉटर
वी स्टोअर फॉर ड्रिंकिंग अँड कुकिंग. आणि म्हणून आपण पिण्याच्या पाण्याची किंवा आपल्याला स्वयंपाकासाठी जे पाणी लागतं स्वयंपाकासाठी, त्या पाण्याची आपण विशेष काळजी घेतो. काय घेतो आता आपण काळजी? तर वी कीप द ड्रिंकिंग वॉटर कंटेनर्स कवर्ड. आपण काय करतो, जे पिण्याच्या पाण्याची भांडी आहेत तर ती कवर्ड म्हणजे झाकून ठेवतो, त्याच्यावरती झाकण ठेवतो. दिस प्रिव्हेंट्स डस्ट अँड अदर रबिश फ्रॉम एंटरिंग द वॉटर. आणि पाण्याच्या भांड्यावरती झाकण ठेवल्यामुळे काय होतं, तर त्याच्यामध्ये धूळ किंवा दुसरी रबिश म्हणजे दुसरी काही घाण पडत नाही त्या पाण्यामध्ये. इफ वी डीप अवर हँड्स इन द वॉटर टू टेक इट आउट, द डर्ट ऑन अवर हँड कॅन एंटर द वॉटर. जर आपण प्यायचं पाणी घेताना आपले हात जर त्या पाण्यामध्ये बुडले गेले, समजा आपण ग्लासने पाणी घेतोय आणि ग्लास त्या हंड्यामध्ये बुडवताना किंवा त्या भांड्यामध्ये बुडवताना आपला हातसुद्धा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जर बुडला गेला, तर आपल्या हातावर असलेली घाण त्या पाण्यामध्ये जाऊ शकते. सो वी यूज अ डिपर टू टेक द वॉटर अँड वी रिप्लेस द लीड ॲट वन्स. मग आपण काय करू शकतो की ते भांड्याचं झाकण काढून असा डिपर, याला वगराळं म्हणतात, म्हणजे असे त्याला लांब दांडी असते आणि इथं पुढे एक भांडं असतं, त्याने आपण पाणी घेऊन ते ग्लासमध्ये ओतू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, तर आपल्या हाताची जी धूळ आहे किंवा आपल्या हाताची घाण आहे ती पाण्यामध्ये जाणार नाही आहे. बट the best method of taking water is to have a tap on the container. पण सगळ्यात चांगली पद्धत काय आहे पाणी घेण्याची, तर त्या भांड्याला नळ असेल तर आपण ते एकदम सुरक्षितरित्या ते पाणी वापरू शकतो. कारण कधी कधी काय होऊ शकतं, तर हे जे डिपर आहे, हे जे वगराळं आहे, तर ते पण दूषित असू शकतं, ते घाण असू शकतं, त्याच्यावरती धूळ बसलेली असू शकते. मग ते पण पाण्यामध्ये आपण जेव्हा बुडवू तेव्हा त्या भांड्यावरची धूळ त्या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकते. म्हणून जर नळ असेल तर फक्त आपल्याला नळ चालू करायचं आणि पाणी घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही घाण जाणार नाही पाण्यामध्ये. ठीक आहे. This way it becomes easier to take the water and also prevent contamination. आणि मग अशा प्रकारे ह्या टॅपने म्हणजेच नळाने पाणी घेणं हे अगदी सोपी पद्धत आहे पाणी घेण्याची, आणि ते पाणी दूषित होण्यापासून सुद्धा वाचवतं. When the water in a container is finished, we wash the container well before refilling it. जेव्हा पाण्याच्या भांड्यामधलं पाणी संपून जातं तेव्हा आपण ते भांडं परत पाण्याने भरण्या अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. इफ वी टेक सच केअर, ड्रिंकिंग वॉटर रिमेन्स क्लीन. आणि अशा प्रकारे जर आपण पाण्याची काळजी घेतली तर पिण्याचं पाणी हे नेहमी स्वच्छ राहतं. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, वॉटर डज नॉट बिकम स्टेल. पाणी कधीही शिळं होत नाही. स्टेल म्हणजे काय, शिळं होणे. सम पीपल बिलीव दॅट द प्रिव्हियस डेज ड्रिंकिंग वॉटर मस्ट बी थ्रोन अवे अँड फ्रेश वॉटर स्टोअर्ड एव्हरी डे बिकॉज द प्रिव्हियस डेज वॉटर बिकम स्टेल. काही लोकांना असं वाटतं की प्रिव्हियस डे म्हणजे आदल्या दिवशीचं जे पाणी आहे, कालचं जे पाणी आहे पिण्याचं जे आपण भरलेलं, तर ते ओतून द्यायचं दुसऱ्या दिवशी आणि फ्रेश वॉटर भरायचं, नवीन त्याच्यामध्ये पाणी भरायचं, कारण कालचं पाणी हे शिळं होतं असं काही लोकांना वाटतं. बट दिस इज मिसकन्सेप्शन. तर हे काय आहे, त्यांचा गैरसमज आहे. थ्रोविंग अवे दॅट वॉटर अमाउंट्स टू वेस्टिंग गुड वॉटर. कारण पिण्याचं पाणी हे स्वच्छ असतं आणि ते ओतून द्यायचं, तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, पाण्याचं वेस्टेज होऊ शकतं, चांगलं पाणी वाया जाऊ शकतं, पिण्याचं पाणी वाया जाऊ शकतं. वी शुड यूज ड्रिंकिंग वॉटर फॉर अदर पर्पजेस ओनली इफ इट गेट्स डर्टी ड्यू टू सम रिझन. पिण्याचं पाणी हे आपण दुसऱ्या कारणासाठी केव्हा वापरू शकतो, जेव्हा ते कुठल्या तरी कारणामुळे घाण झालं तरच आपण ते दुसऱ्या कारणासाठी वापरू शकतो. पण ते असंच ओतून द्यायचं नाही. समजा तुम्ही काल पिण्याचं पाणी भरलेलं आहे, दुसऱ्या दिवशी पिण्याचं पाणी भरण्याची काही गरज नाही, ते पाणी तसं स्वच्छ असतं. पण काही कारणाने जर ते घाण झालं असेल तर ते ओतून द्यायचं नाही, ते तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरू शकता.
यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही विचार करा. व्हाय हॅव पीपल बिगन टू यूज प्लॅस्टिक ऑर स्टील कंटेनर्स फॉर स्टोरिंग वॉटर. आता पहिल्या काळी लोक तांब्या पितळेची मातीची भांडी वापरत होते, पण आता प्लास्टिक आणि स्टील याचा का वापर केला जातो ह्याचा तुम्ही विचार करा. ट्राय दिस. हे करून बघा. डू दिस अंडर अडल्ट सुपरविजन. मोठ्यांच्या देखरेखीखालीच हे करा. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिकची बॉटल घ्या. कट ऑफ इट्स अप्पर नॅरो पोर्शन. त्याचा जो वरचा हा झाकणाचा भाग असतो की नाही तो कट करा. इथे दाखवला आहे तसा हा खालचा भाग फक्त राहील. मेक 4 स्मॉल होल्स ऑन द 4 साइड्स ऑफ द बॉटल नियर इट्स बेस. त्याच्या तळाशी असे 4 होल करा, पुढे मागे डावीकडे उजवीकडे. कट अ स्पेंट बॉल पेन रिफिल इंटू 4 पीसेस. आता एक संपलेली बॉल पेनची जर रिफिल असेल तुमच्याकडे तर तिचे 4 भाग करा. फिक्स 1 पीस इंटू ईच ऑफ द 4 होल्स टाईटली. मग ती जी रिफिल कट केलेली आहे ना, तुम्ही रिफिल कापलेली आहे, तर ती जी रिफिल आहे ती ह्या होल्समध्ये टाईट बसवा. फिल द बॉटल विथ वॉटर. मग आता त्याच्यामध्ये पाणी भरा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय दिसेल. वॉटर फ्लो फ्रॉम ऑल द 4 ट्यूब्स. इथे दिसतंय बघा. मग काय होईल, जेव्हा आपण त्या बॉटलमध्ये पाणी भरू तेव्हा त्या ट्यूबमधून ते पाणी खाली वाहत जाईल. ठीक आहे, हे आपल्याला दिसेल. व्हॉट डज दिस टेल्स अस. याच्यावरून आपल्याला काय समजतं. युझिंग पाईप्स वी कॅन डिस्ट्रीब्यूट वॉटर स्टोअर्ड इन वन प्लेस टू सेव्हरल डिफरंट प्लेसेस ॲट द सेम टाईम. म्हणजेच की त्या ज्या रिफिल होत्या त्याप्रमाणे जर आपण ज्याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवत आहोत, साठवून ठेवत आहोत, त्या टाकीला जर पाईप बसवले तर आपण एका जागेवरून अनेक ठिकाणी पाणी डिस्ट्रीब्यूट म्हणजे पाण्याची विभागणी करू शकतो, पाण्याचं वाटप करू शकतो. लार्ज सिमेंट और प्लास्टिक टँक्स आर इन्स्टॉल्ड ऑन द रूफ्स ऑफ बिग बिल्डिंग्स. मोठमोठ्या बिल्डिंग्सच्या वरती मोठे मोठे सिमेंटचे किंवा प्लास्टिकचे टँक्स बसवलेले असतात इथे दाखवल्याप्रमाणे. वॉटर फ्रॉम दीज टँक्स कॅन बी पाईप टू द किचन्स, बाथरूम्स, टॉयलेट्स इन दीज बिल्डिंग्स. मग अशा प्रकारे जे बिल्डिंगच्या वरती जे पाण्याचे टँक्स असतात त्याच्यामधून किचनला, बाथरूमला आणि टॉयलेटला पाणी पुरवलं जातं. व्हेन टॅप्स आर फिटेड ऑन द पाईप्स वॉटर कॅन बी टेकन ऑर शट ऑफ अकॉर्डिंग टू द नीड. जेव्हा त्या पाईप्सला म्हणजे याच्यामधून जे पाईप किचन, बाथरूम, टॉयलेटमध्ये जातात तर त्या पाईपला आपण टॅप म्हणजे नळ बसवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पाणी चालू करू शकतो किंवा बंद करू शकतो. दिस इज हाऊ वॉटर फ्रॉम जस्ट वन टँक कॅन बी ऑब्टेन ॲट सेव्हरल प्लेसेस इन द बिल्डिंग ॲट द सेम टाईम. आणि अशा प्रकारे एका टँकमधून, फक्त एका टाकीमधून त्या बिल्डिंगमधील वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाणी वापरू शकतो. इथे बघा, वॉटर सप्लाय इन हाऊस. घरामध्ये पाणी कसं वापरलं जातं, पाण्याचा सप्लाय कसा केला जातो ते इथे दाखवलेलं आहे. ओव्हरहेड टँक, हे वरती पाण्याची टाकी बसवलेली आहे आणि तिथून मग हे जे ॲरो दिसत आहेत ना, तर हे पाईप आहेत. ह्या पाईप थ्रू हे पाणी तिथे पुरवलं जात आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या घरामध्ये पाणी येतं. कॅन यू टेल. तुम्ही हे सांगू शकता का. इफ द रूल इज फॉर एव्हरीवन इन द हाऊस टू कुक फॉर देमसेल्व्स, व्हॉट वूड बी द ॲडव्हान्टेजेस, द डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, म्हणजे काय, जर असा नियम बनवला गेला की घरातल्या प्रत्येकाने स्वतःसाठी कुक करायचं, म्हणजे प्रत्येकाने स्वतःसाठी स्वयंपाक करायचा, तर त्याचा ॲडव्हान्टेज होईल म्हणजे फायदा होईल का डिसॲडव्हान्टेजेस होईल ते तुम्ही सांगायचं. ठीक आहे, माझ्या मते तर त्याचा फायदा होणार नाही, कारण प्रत्येकाने थोडं थोडं शिजवावं लागेल, त्यासाठी गॅस खूप जळेल. एकदाच मोठं शिजवलं, मोठं अन्न तयार केलं तर ते प्रत्येकासाठी होऊ शकतं. ठीक आहे, तर हा त्याचा झाला डिसॲडव्हान्टेज होईल, कारण गॅस खूप जाईल आणि
त्याचप्रमाणे पाण्याची पण नासाडी होईल. ठीक आहे. इफ एव्हरी फॅमिली हॅड टू कलेक्ट द वॉटर दे नीड एव्हरी डे फ्रॉम द रिव्हर, व्हॉट वूड बी द ॲडव्हान्टेजेस, द डिसॲडव्हान्टेजेस. ठीक आहे. आता इथे काय विचारलं आहे की प्रत्येक कुटुंबाला जेवढं त्यांना पाणी लागत आहे रोज, तर ते नदीमधून भरायचं आहे. ठीक आहे. तर हा ॲडव्हान्टेज असेल का डिसॲडव्हान्टेज असेल, त्याचा फायदा होईल का तोटा होईल? तर याचा विचार केला तर माझ्या मते तरी फायदा होईल. आता हे माझं मत आहे, तुम्ही तुमच्या मताने विचार करा. आता माझ्या मते फायदा कसा होईल की प्रत्येक फॅमिलीला जाऊन नदीवर जाऊन पाणी भरायचं आहे. एकतर नदी घरापासून लांब असते, त्याच्यामुळे आपण काय करणार, जेवढं आपल्याला पाणी लागत आहे तेवढंच भरणार. ठीक आहे. हे माझं मत आहे. तर तुम्ही तुमच्या मनाने विचार करा आणि सांगायचं की तिथे ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा होईल का डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटा होईल. तर वॉटर सप्लाय फॉर ह्युमन सेटलमेंट. ठीक आहे. ह्युमन सेटलमेंट म्हणजे जी गावं असतात, वस्ती असते, तर त्यांना पाणी पुरवठा कसा केला जातो ते आपण बघूया. लेक्स, रिव्हर्स, रिझर्वायर्स आर अवर सोर्सेस ऑफ वॉटर. ठीक आहे. तर लेक्स म्हणजे तळी, रिव्हर्स म्हणजे नदी, रिझर्वायर्स म्हणजे त्याच्यामध्ये येतात डॅम्स वगैरे, जिथं आपण खूप मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवतो ते. तर हे आपले पाण्याचे सोर्सेस आहेत, म्हणजे तिथून आपल्याला पाणी येतं, पाण्याचे स्रोत असं म्हटलं जातं त्यांना. दे आर ऑफन ॲट लाँग डिस्टन्सेस फ्रॉम अवर हाऊसेस. ते पुष्कळदा आपल्या घरापासून खूप लांब असतात. इट इज डिफिकल्ट टू कलेक्ट वॉटर फ्रॉम सच डिस्टंट प्लेसेस. मग अशा लांबच्या ठिकाणावरून पाणी गोळा करणे, पाणी भरून आणणे, तर हे खूप अवघड काम असतं. बिसाइड्स वी कॅन नॉट बी शुअर दॅट द वॉटर कॅन बी यूज्ड ॲज इट इज फॉर ड्रिंकिंग. आणि अजून बिसाइड्स म्हणजे आणि त्यापेक्षा सुद्धा आपण पाणी तर भरू एवढ्या लांबून, पण आपल्याला अशी खात्री नसते की ते पिण्यासाठी योग्य आहे का पाणी. दॅट इज वाय अ लार्ज वॉटर सोर्स इज आयडेंटिफाईड नियर अ सेटलमेंट. आणि म्हणूनच गावाच्या शेजारी एक मोठा वॉटर सोर्स ज्याच्यामध्ये खूप सारं पाणी असेल असं असतो. वॉटर फ्रॉम इट इज ब्रॉट थ्रू लार्ज पाईप्स टू अ कॉमन प्लेस. आणि मग तो जो वॉटर सोर्स असतो, पाण्याचा स्रोत असतो, ज्या ठिकाणी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे, तर तिथून ते पाणी मोठ्या पाईप्समधून एका ठराविक ठिकाणी, एका कॉमन प्लेस म्हणजे एका ठिकाणी आणलं जातं. देअर द वॉटर इज मेड सेफ फॉर ड्रिंकिंग. आणि तिथं त्या पाण्यावरती काहीतरी प्रक्रिया करून ते पिण्यासाठी योग्य बनवलं जातं. अँड दिस इज कॉल्ड प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आणि यालाच म्हणतात पाण्याचं शुद्धीकरण, जलशुद्धीकरण केंद्र असं त्याचं नाव असतं. अरेंजमेंट्स आर मेड टू डिस्ट्रीब्यूट दिस वॉटर ऑल ओव्हर द टाउन ऑर सिटी. आणि मग अशा ठिकाणावरून पूर्ण टाउनला किंवा शहराला पाणी सोडण्याची, पाणी पोचवण्याची तिथून व्यवस्था केली जाते. दिस इज कॉल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. आणि यालाच म्हणतात पाण्याचं डिस्ट्रीब्युशन, पाण्याची विभागणी असं म्हटलं जातं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 शिकलो. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर म्हणजे काय केलं जातं, एका ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ते पाणी पिण्यासाठी योग्य बनवलं जातं. त्याला म्हणतात जलशुद्धीकरण, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. आणि त्या ठिकाणावरून ते पूर्ण शहराला, गावाला ते पाणी काय केलं जातं, पोचवलं जातं. त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची विभागणी. ठीक आहे. आता आपण पुढे बघूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, वेन वी ड्रॉ वॉटर इन टू अ स्प्रे पंप फ्रॉम अ बकेट ऑफ वॉटर इन विच डिरेक्शन डज द वॉटर फ्लो. आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्प्रे पंप जाऊ द्या, एखाद्या पिचकारी, ठीक आहे, पिचकारी बकेटमधून, एका बादलीमधून जेव्हा तुम्ही पिचकारीमध्ये पाणी भरता, तेव्हा ते कोणत्या डिरेक्शनमध्ये, कोणत्या दिशेने वॉटर जातं, तर आपण असं खालून खेचतो ते पाणी आणि ते पाणी खालून वरती जातं. ठीक आहे. वॉटर टँक्स ॲट अ हाईट.
आता खूप उंचीवरचे पाण्याचे टँक्स म्हणजे हे पाण्याच्या टाक्या. वी नो दॅट द वॉटर फ्लोज डाऊनवर्ड्स. आता आपल्याला माहिती आहे नॉर्मली नॅचरली नैसर्गिकरित्या पाणी हे उंचावरून खाली वाहते. जे पाण्याचे झरे असतात धबधबे असतात ते नैसर्गिक असतात, म्हणजे पाणी उंचावरून खालच्या दिशेकडे वाहत असते. बट इफ वी वॉन्ट टू लिफ्ट वॉटर अपवर्ड्स वी हॅव टू यूज सम फोर्स. पण जर आपल्याला खालून वरती पाणी, अपवर्ड म्हणजे खालून वरती जर पाणी उचलायचं असेल, चढवायचं असेल, तर आपल्याला काही त्यांना फोर्स म्हणजे ताकद लावावी लागते. जसं की आपण पिचकारीमध्ये पाणी भरताना आपल्याला ते असं खेचावं लागतं, तिथे जोर लावावा लागतो. त्याचप्रमाणे टू डू दॅट वी नीड टू यूज अ मशीन. आणि मग आता हे पिचकारीमध्ये आपण थोडं पाणी भरतो, पण ह्या पाण्याच्या टाक्या खूप उंचावर असतात, त्या पूर्ण भरण्यासाठी मग आपल्याला त्यासाठी मशीनचा वापर करावा लागतो. मशीन्स यूज्ड फॉर लिफ्टिंग वॉटर आर कॉल्ड पंप्स. मग अशा प्रकारे पाणी चढवण्यासाठी ज्या मशीन्स वापरल्या जातात त्यांना पंप्स असे म्हणतात. पंप्स रन ऑन डिझेल ऑर इलेक्ट्रिसिटी. तर पंप्स चालू करण्यासाठी डिझेल किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेचा, लाईटचा वापर केला जातो. बिफोर इलेक्ट्रिसिटी वॉज डिस्कवर्ड इट वॉज नॉट पॉसिबल टू रेज वॉटर टू व्हेरी ग्रेट हाईट. विजेचा शोध लागण्यापूर्वी म्हणजे लाईटचा शोध लागण्यापूर्वी खूप उंचावरती पाणी चढवणं पॉसिबल नव्हतं, अशक्य होतं ते. बट इलेक्ट्रिक पंप्स कॅन हेल्प अस टू डू सो. पण आता इलेक्ट्रिक पंप म्हणजे विजेच्या साह्याने चालणारे जे पंप असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या कामामध्ये मदत होते. हेन्स वॉटर कॅन बी फिल्ड इन टँक्स ॲट अ हाईट, वॉटर टॉवर्स अँड सप्लाइड फ्रॉम देअर टू टाउन्स अँड सिटीज. मग आता आपण या उंचावरच्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी भरू शकतो आणि तिथून ते पूर्ण शहराला शहराला ते पोचवू शकतो. Such tanks are used to store water that leaves the water purification plant. तर जलशुद्धीकरण केंद्रामधून जे सोडलं जाणारं पाणी आहे, म्हणजे पाणी जे शुद्ध केलं जातं आणि ते परत सोडलं जातं, तर ते पाणी या मोठ्या टँक्समध्ये साठवलं जातं. अकॉर्डिंग टू नीड वॉटर इज रिलीज फ्रॉम दीज टँक्स थ्रू बिग पाईप्स. आणि जशी गरज असेल त्याप्रमाणे या उंचावरच्या पाण्याच्या टाक्यांमधून मोठ्या पाईपद्वारे ते पाणी सोडलं जातं. दिस पाईप ब्रांचेस आउट इन टू मेनी स्मॉलर पाईप्स विच लीड द वॉटर टू डिफरंट एरियाज अराउंड द लार्ज वॉटर टँक. आणि मग त्या वॉटर टँकच्या आजूबाजूला असणाऱ्या एरियामध्ये तो जो मोठ्या पाईपांनी पाणी सोडलं आहे ना, तर ते पुढे जाऊन त्याचे छोट्या छोट्या पाईपांमध्ये विभागणी होऊन जाते. In a particular area, the pipe branches out into smaller and smaller pipes which take water to every house. आणि मग पुढे जाऊन ते जे पाईप आहेत ते परत अजून खूप छोटे छोटे होत जातात आणि मग प्रत्येक घरामध्ये त्याच्यातून पाणी पोचवलं जातं. In some places, there are 2 or 3 common taps for the whole area. काही ठिकाणी असं प्रत्येक घरामध्ये नळ नसतात, तर मग तिथे एका ठराविक जागी 2-3 कॉमन नळ असतात आणि त्याच्यामधून सगळे पाणी भरतात. पीपल लिव्हिंग इन दॅट एरिया कम देअर टू फिल वॉटर फॉर देअर फॅमिलीज. आणि मग त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं आहेत, त्या ठिकाणी राहणारी लोकं आहेत, तर ते त्या नळावर येऊन पाणी भरतात आपल्या कुटुंबासाठी. आता इथे तुम्हाला जर्नी ऑफ वॉटर फ्रॉम सोर्स टू हाऊसेस. आता इथे तुम्हाला दाखवलं आहे की कसं. आता इथे बघा पाण्याचा खूप मोठा सोर्स ऑफ वॉटर फॉर द सेटलमेंट. ठीक आहे, तर इथे पाण्याची टाकी आहे समजा, किंवा पाणी या ठिकाणी साठवून ठेवलं जातं. तिथून ते मोठ्या पाईपद्वारे वॉटर प्युरिफिकेशन सेंटरला येतं. तिथून ते ह्या टाकीमध्ये ठेवलं जातं. तिथून मग हे या उंचावरच्या वॉटर टॉवरवरती पोचवलं जातं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक पंप. इलेक्ट्रिक पंपच्या मदतीने ते वरती वॉटर टॉवरवरती ते पाणी चढवलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते गावांना शहरांना पाणी ते पोचवलं जातं. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का, ह्युमन बिईंग्स कॅन नॉट लिव्ह विदाऊट वॉटर. माणसे प्राणी हे पाण्याशिवाय जगू शकत नाही. हेन्स इट इज नेसेसरी टू हॅव अ सोर्स ऑफ वॉटर ॲज क्लोज ॲज पॉसिबल टू वेअर वी लिव्ह.
म्हणून आपण जिथे राहतो त्याच्या जवळ पाण्याचा सोर्स, पाण्याचा स्रोत असणे खूप गरजेचे आहे. दॅट इज वाय इन ओल्डन डेज सिटीज ग्रीव ऑन द बँक्स ऑफ बिग रिव्हर्स. आणि म्हणून पूर्वीच्या काळी जी गावे वसली गेली किंवा जी शहरे वसली गेली, जी शहरे तयार झाली, तर ती कुठे बसली? सगळ्यात पहिल्यांदा आपण इतिहासामध्ये बघितलं आहे की माणूस नदी किनारी वस्ती करून राहू लागला, हो ना. देअर आर मेनी सच सिटीज इन अवर कंट्री. अशा प्रकारची खूप सारी शहरे आपल्या देशामध्ये आहेत. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाची दिल्ली ही राजधानी आहे. इट इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर यमुना इन नॉर्थ इंडिया. तर दिल्ली कुठे आहे? उत्तर भारतामध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावरती ते वसलेलं आहे. पटना ऑन द बँक्स ऑफ द गंगा इन बिहार. पटना हे बिहारमध्ये गंगा नदीच्या किनारी वसलेलं शहर आहे. अँड नाशिक इन महाराष्ट्र ऑन द बँक्स ऑफ द गोदावरी. आणि महाराष्ट्रामधील नाशिक हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं आहे. आर अदर एक्झाम्पल्स ऑफ सच एन्शियंट सिटीज. ही आपल्या प्राचीन शहरांची काही एक्झाम्पल्स, उदाहरणे आहेत. इवन टुडे, आजही इन सम प्लेसेस वॉटर इज ड्रॉन फ्रॉम वेल्स ऑर बोरवेल्स फॉर यूज ॲट होम. घरामध्ये लागणारे जे पाणी आहे तर ते नदीमधून किंवा बोरवेलमधून भरलं जातं. बोरवेल म्हणजे हँडपंप वगैरे, हापसा वगैरे असतात ना, किंवा जमिनीमधून जे पाणी बाहेर काढणारं मशीन असतं त्याला म्हणतात बोरवेल्स. ठीक आहे, तर तिथून पाणी भरलं जातं. बट इट नीड्स टू बी इन्श्युअर्ड दॅट द वॉटर इज पोटेबल. पण जे आपण विहिरीतून किंवा हापशीमधून जे पाणी घेत आहोत, भरत आहोत, ते पोटेबल म्हणजे पिण्यायोग्य आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. इफ इट इज नॉट, देन इट शुड बी बॉइल्ड फॉर द पर्पज ऑफ ड्रिंकिंग सो दॅट इट विल नॉट इंडेंजर अवर हेल्थ. आणि जर असं असेल की ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे, तर ते पिण्यासाठी योग्य बनवण्यासाठी ते उकळून घेतलं पाहिजे. ते जर पाणी आपण उकळून पिलो तर आपल्या हेल्थला, आपल्या तब्येतीला, तर आरोग्याला त्याच्यामुळे काहीही धोका होणार नाही. इन सम प्लेसेस वॉटर इज सप्लाइड बाय ट्रान्सपोर्टिंग इट बाय मीन्स ऑफ टँकर्स. काही ठिकाणी टँकरमार्फत पाणी पुरवलं जातं. कॅन यू टेल, तुम्हाला हे माहीत आहे का, हाऊ मच वॉटर इज रिक्वायर्ड इन युअर हाऊस एव्हरी डे. तुमच्या घरामध्ये रोज किती पाणी लागतं हे तुम्हाला माहीत आहे का. हू फिल्स दिस वॉटर, आणि ते पाणी कोण भरतं. ट्राय धिस, हे करून बघा. टेक ॲन एम्प्टी बकेट, एक रिकामी बादली घ्या. लिफ्ट इट टू गेट ॲन आयडिया ऑफ इट्स वेट, ती उचलून बघा की किती जड आहे ते तुम्हाला कळेल. नाऊ हाफ फिल इट विथ वॉटर अँड सी हाऊ मच हेवियर इट बिकम्स. आता तिला, ती बादली जी आहे ती अर्धी भरा आणि परत बघा की ती आता किती जड झालेली आहे. इट मस्ट बी क्वाईट अ हार्ड चोर टू कॅरी अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम वन प्लेस टू अनादर. डोंट यू ॲग्री. मग ती अर्धी भरलेली जी बादली आहे तर ती तुम्हाला उचलता येते का बघा, एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येते का बघा. तर हे खूप अवघड काम आहे की पाण्याने भरलेली बादली एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे. बरोबर आहे ना, तुम्ही सहमत आहात ना याच्याशी. रिमेंबर हाऊ मच वॉटर यू नीड इन युअर हाऊस. तुमच्या घरामध्ये किती पाणी लागतं ते तुम्ही लक्षात ठेवा. नाव यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच वर्क इज डन टू फिल दॅट मच वॉटर. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते पाणी भरण्यासाठी किती काम करावं लागतं, किती कष्ट करावं लागतं. जे पण तुमच्या घरात कोण पाणी भरत असेल तर ते किती कष्टाने ती बादली एका ठिकाणाहून दुसरीकडे उचलून आणतात, पाणी भरतात. आणि म्हणून तुम्ही ते पाणी वाया नाही घालवलं पाहिजे. पाणी काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, विच फ्युएल इज यूज टू रन द फॉलोविंग मशीन्स. आता खाली काही मशीन्स दिलेले आहेत, तर ती चालवण्यासाठी, खाली काही दिलेली यंत्रे आहेत, ती चालवण्यासाठी कोणतं फ्युएल म्हणजे इंधन वापरलं जातं ते तुम्हाला सांगायचं आहे. द हँडपंप दॅट लिफ्ट्स वॉटर फ्रॉम अ बोरवेल. आपण बोरवेल बघितली ना, म्हणजे विंदन विहीर, म्हणजे खाली जमिनीतून वरपर्यंत पाणी आणलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यावरती हँडपंप बसवलेला आहे, हाताने हापसायचा पंप आहे.
गावाला बघितलं असेल तुम्ही, असा एक दांडा असतो त्याला, तो आपण हाफसला वर खाली केला तो दांडा की पुढून पाणी निघतं, त्याला हापशी असं म्हटलं जातं. ओके. तर तो जो हँडपंप आहे, तर ते चालवण्यासाठी कोणतं इंधन लागतं, कोणतं फ्युएल लागतं? तर कोणतंच फ्युएल लागत नाही, कारण तो हँडपंप आपण हातानेच वर खाली करत असतो. समजलं? द पंप यूज टू स्टोअर वॉटर इन द वॉटर टॉवर. आता जे वॉटर टॉवर असतात, वरती पाण्याच्या टाक्या असतात, इथे आपण बघितल्या तशा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी, स्टोअर म्हणजे साठवून ठेवण्यासाठी कोण जो पंप वापरतात, तर तो कशावर चालतो, कोणत्या इंधनावर चालतो? आपण मागेच बघितलं की ते पंप इलेक्ट्रिक पंप असतात. इलेक्ट्रिक म्हणजे ते लाईटवर, विजेवर चालतात. ओके. द टँकर दॅट ब्रिंग्स वॉटर टू अ सर्टन एरिया. आता एखाद्या एरियामध्ये पाणी जर कमी असेल, तर तिथे पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचे टँकर येतात, बरोबर? तर ते जे टँकर आहे, तर ते कोणत्या फ्युएलवर चालतात? तर टँकर हे डिझेल, पेट्रोल अशा इंधनावरती ते चालतात. ओके. Many people are engaged in the work of water purification, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन. आता हे पाणी जलशुद्धीकरण करणे, पाणी शुद्ध करणे, ते पाणी साठवणे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन, त्याची विभागणी करणे. तर ह्याच्यासाठी खूप सारी लोक ह्या कामामध्ये बिझी असतात, ह्या कामं करतात. इलेक्ट्रिसिटी ऑर डिझेल आर यूज टू रन द मशीन्स फॉर दीज पर्पजेस. तर विजेचा किंवा डिझेलचा वापर करतो आपण ही मशीने चालवण्यासाठी. अ लॉट ऑफ मनी इज स्पेंड फॉर दिस वर्क. या कामासाठी खूप सारे पैसे खर्च करावे लागतात. हेन्स पोर्टेबल वॉटर प्रूव्स टू बी ॲन एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. आणि म्हणून तर पिण्यायोग्य पाणी जे आहे, तर ते खूपच महाग आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ वॉटर जस्ट ॲज वी टेक केअर ऑफ अवर अदर व्हॅल्युएबल्स. मग आपण आपले ज्या दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्यांचा जशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण या पाण्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. वी मस्ट नॉट अलाउ स्टोअर टॅप वॉटर टू बी वेस्टेड ऑर बिकम कंटॅमिनेटेड. म्हणून आपण जे आपलं साठवलेलं पाणी आहे, नळाचं पाणी आहे, तर ते वाया घालवायचं नाही किंवा ते दूषित होऊन द्यायचं नाही. व्हॉट कॅन वी डू टू यूज वॉटर विदाऊट वेस्टेज. मग आपण पाणी वाया न घालवण्यासाठी काय करू शकतो? इफ द वॉटर यू हॅव टेकन इन अ मग टू वॉश युअर फेस इज लेफ्ट ओव्हर, विल यू थ्रो इट अवे ऑर कीप इट टू यूज लेटर. जर तुम्ही तोंड धुण्यासाठी एका मगमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं पाणी राहिलं आहे, मग तुम्ही ते पाणी ओतून देणार का नंतर वापरण्यासाठी ठेवणार? तर नंतर वापरण्यासाठी ठेवणार. व्हाईल यू ब्रश युअर टीथ, डू यू कीप द टॅप रनिंग ऑर डू यू टर्न इट ऑफ इन बिटवीन. जेव्हा तुम्ही दात घासता, ब्रश करता, ठीक आहे, त्यावेळेस नळ चालूच ठेवणार का तो मध्ये बंद करणार? जेव्हा गरज लागेल तेव्हाच चालू करायचा. ओके. डू यू थ्रो अवे द वॉटर यूज्ड फॉर वॉशिंग व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा ऑर डू यू वॉटर युअर प्लांट्स विथ इट. जे पाणी तुम्ही भाज्या फळे धुण्यासाठी वापरणार, ते तुम्ही फेकून देणार की झाडांना घालणार? तर झाडांना घालणार. वेन रिन्सिंग थिंग्स अंडर अ टॅप, डू यू टर्न इट ऑन फुली ऑर जस्ट इनफ. जेव्हा कुठलीही वस्तू, भांडी असतील, कपडे असतील किंवा कुठलीही वस्तू जेव्हा तुम्ही नळाखाली धुणार असाल, तेव्हा तो नळ तुम्ही पूर्ण उघडणार का थोडासाच चालू ठेवणार? तर जस्ट इनफ, थोडासा, जेवढा पुरेसा आहे तेवढाच ठेवणार. यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचं डोकं चालवा. द गार्डन इज टू बी वॉटर्ड. गार्डनला पाणी घालायचं आहे. गार्डनमध्ये जी झाडं आहेत त्यांना पाणी घालायचं आहे. टॅप वॉटर अँड वेल वॉटर आर बोथ अवेलेबल. मग तुमच्याकडे नळाचं पाणीसुद्धा आहे आणि विहिरीचं पाणीसुद्धा आहे. व्हॉट विल यू यूज. तर तुम्ही काय वापरणार, कुठलं पाणी वापरणार? तर विहिरीचं पाणी वापरणार, कारण नळाचं पाणी हे पिण्यासाठी असतं आणि विहिरीचं पाणी हे वापरण्यासाठी असतं. व्हॉट वी हॅव लर्न्ड. मग या लेसनमधून आपण काय शिकलो? वी नीड वॉटर कंटिन्युअली.
सो वी स्टोअर वॉटर ॲट होम. आपल्याला पाण्याची सतत गरज असते, म्हणून आपण पाणी घरामध्ये साठवून ठेवतो. अ लीड अँड टॅप ऑन अ वॉटर कंटेनर हेल्प टू कीप द वॉटर क्लीन अँड मेक इट इझियर टू यूज. वॉटर कंटेनर, आपण ज्याच्यामध्ये पाणी भरणार आहोत, पाण्याच्या भांड्यावरती झाकण आणि त्या भांड्याला जर नळ असेल तर ते आपल्याला पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात आणि आपल्याला पाणी वापरण्यासाठी सुद्धा सोपे जाते. इफ ड्रिंकिंग वॉटर इज नॉट पोटेबल इट कॅन कॉज डिसीजेस. जर पिण्याचं पाणी हे पिण्यायोग्य नसेल तर त्याच्यामुळे आजार होतात. देअरफोर स्पेशल केअर मस्ट बी टेकन फॉर ड्रिंकिंग वॉटर. म्हणून पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी घेतली गेली पाहिजे, विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. सिटीज अँड टाउन्स हॅव वॉटर प्युरिफिकेशन सेंटर्स अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. शहरांमध्ये, छोटी शहरे आणि मोठी शहरे दोन्हीमध्ये सुद्धा जलशुद्धीकरण केंद्र असतात. जलशुद्धीकरण म्हणजे पाणी शुद्ध करण्याचे केंद्र असतात आणि ते पाण्याचं वाटप करण्याची सिस्टीमसुद्धा असते, सोय असते. इफ वी यूज वॉटर फ्रॉम अदर सोर्सेस वी शुड इन्श्युअर दॅट इट इज पोटेबल. जर आपण इतर कुठलाही स्रोत वापरणार असू, पाण्याचा स्रोत वापरणार असू, जसं की विहीर असेल, तलाव असेल, तर आपण ते पाणी पिण्यायोग्य आहे का त्याची योग्य खात्री करून घेतली पाहिजे. ऑब्टेनिंग पोटेबल वॉटर इन्व्हॉल्व्स लेबर ॲज वेल ॲज एक्सपेन्सेस. पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी लेबर म्हणजे कामगार, कष्ट तर लागतात आणि त्याचा खर्चही भरपूर होतो. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च लागतो. वॉटर शुड बी स्टोअर्ड प्रॉपरली अँड यूज्ड केअरफुली. पाणी हे व्यवस्थित साठवून ठेवलं पाहिजे आणि त्याचा योग्य वापर केला पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, वॉटर इज व्हॅल्युएबल. पाणी हे खूप मूल्यवान आहे. टेक गुड केअर ऑफ इट. त्याची योग्य काळजी घ्या म्हणजे त्याचा योग्य वापर करा. थँक्यू.